ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 1 मेचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि प्रेक्षकांनो आजचा भाग जरा उशिरा आला त्यामुळे द्यायला उशीर झालाय, पण तत्पूर्वी ठरलं तर मग या मालिकेचा एक नवीन प्रोमो आलाय. त्यामध्ये प्रिया सॉलिड अडकलेली आहे. दामिनीला ती भेटली आहे आणि दामिनी तिच्यावर ओरडते की अगं मूर्ख मुली, तो विलास गेल्यानंतर तू मेसेज केला होता, त्यामुळे आता काय नेमकी भानगड आहे ही जाणून घेण्यासाठी सगळा एपिसोड बघत राहा. भारी आलाय प्रेक्षकांनो प्रोमो. तर बघा, सुरुवातीला अर्जुन आणि सायलीचं डिस्कशन त्यांनी दाखवलंय. अर्जुन म्हणत असतो सायलीला, तुम्ही आणि प्रतिमा आत्या खूप सिमिलर आहात हे सगळ्यांना कळतं आणि दिसतं. आज तर प्रतिमा आत्यासारखं स्टँड घेतला तुम्ही. सायली म्हणते म्हणजे? अर्जुन म्हणतो अहो म्हणजे सगळ्यांना असं एकत्र आणायचं आणि मनात जे ते सगळ्यांच्या समोर डिस्कस करायचं, ही ना प्रतिमा आत्याची स्टाईल आहे. ती नेहमी म्हणायची जगात असा कुठलाच प्रॉब्लेम नाहीये जो कम्युनिकेशनमुळे सॉल्व्ह होत नाही. हे खरं आहे प्रेक्षकांनो. सायली म्हणते हो, मला सतत असंच वाटत असतं. मग अर्जुन म्हणतो आजचा पहिला गेम कोऑर्डिनेशनचा होता, म्हणजे एकाच वेळेला सेम विचार करण्याचा. त्यात तुम्ही आणि प्रतिमा आत्या जिंकलात. नाही म्हणजे बघा ना, तुम्ही दोघी न बोलता एकमेकींशी कसं कम्युनिकेट करता हो. मला नेहमी असं वाटायचं की असं कम्युनिकेशन आई आणि त्याच्या मुलातच असतं. सायली म्हणते आई आणि मूल एकमेकांशी कसा संवाद साधत असतील हे मला माहिती नाहीये हो, पण प्रतिमा आत्यांना बघून ना मला नेहमी असं वाटत असतं की माझी आई जिथे कुठे असेल ती प्रतिमा आत्यासारखीच असेल. अर्जुन म्हणतो तुम्ही दोघी किती सारख्या आहात, पण जी प्रतिमा आत्याची खरी मुलगी आहे ना ती तर कम्प्लीट विरुद्धच आहे बाबा प्रतिमा आत्याच्या. म्हणजे प्रतिमा आत्याचे 0 गुण आहेत तिच्यामध्ये. 1 नंबरची स्वार्थी आणि 1 नंबरची रूढ मुलगी आहे. ती तन्वीनं जन्मली असेल भलेही आत्याची मुलगी म्हणून, पण नात्याने तुम्हीच आत्याची मुलगी वाटता मला सायली. त्यावर अर्जुनला सायली उत्तर देते भलेही प्रतिमा आत्याने मला जन्म नसेल दिला, पण त्या माझ्या आत्ते सासू आहेत आणि त्यांच्या स्पर्शातून मला जी माया मिळते ना ते मी माझं भाग्यच समजते. अर्जुन आता सायलीकडे बघून स्माइल करतोय. प्रेक्षकांनो आता मालिका हळूहळू वेगळ्याच ट्रॅकवर चालली आणि जबरदस्त ट्रॅक आहे. आता प्रतापराव खूप कन्व्हिन्स करताय कल्पनाला. ते म्हणतात अगं असं काय करतेस कल्पना, अगं मी सायलीची बाजू घेत नाहीये. मला तुला एवढंच सांगायचंय कल्पना की तुझ्या विरोधात नाही बोलत आहे मी. मला एवढंच म्हणायचंय ते ऐकून घे. आपल्या घरात जी परिस्थिती आहे त्यातून आपणच मार्ग नको का काढायला. अगं कल्पना आपण सत्य स्वीकारायला हवं. सत्य हेच आहे की सायली आपली सून आहे. कल्पनाताई म्हणतात सायली जेव्हा पहिल्यांदा लग्न करून आपल्या घरी आली ना तेव्हा तिला स्वीकारणारी पहिली व्यक्ती मीच होते. तिच्याकरता पूर्णऐंशी वाद मीच घातला होता, पण त्या बदल्यात मला काय मिळालं तर 2 वर्ष फसवणूक करून घेणारी मूर्ख सासू असं लेबल मिळालंय मला. जेव्हा खाडकन थोबाडीत बसते ना हो तेव्हा काय होतं ना ते तुम्हाला नाही कळणार. आता बघा प्रेक्षकांनो, हळूहळू सायलीला एक्सेप्ट करण्याचा ट्रॅक ते लावणार येतं. तर सगळ्यात आधी तर प्रतापरावांनी एक्सेप्ट केलंय, मग पुन्हा प्रतिमा आत्या आणि रविराजांची चर्चा त्यांनी दाखवली आहे. काल जे दाखवलं ना त्यांनी, आजचे मुद्दे खूप छान मांडलेत या जोड्यांनी. प्रतिमा आत्या म्हणतात अजूनही यांना सायलीची बाजू पटतच नाहीये. प्रतिमा सायलीची चांगली बाजू दिसते सगळ्यांना, पण अजूनही पूर्णाई आणि कल्पना विसरायलाच तयार नाहीयेत मागच्या गोष्टी. त्यावर रविराज म्हणतात अगं प्रतिमा, अगं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असं विसरण्यासारखं नाहीये. अगं हे वकिलांचं सगळं असतं ग. अगं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ही टर्म आम्हा वकिलांच्या ओळखीची आहे ग. आपण कधी यापूर्वी घरामध्ये असं ऐकलं का, कधी घडलं का आपल्या आजूबाजूला, तूच सांग कसं विसरणं शक्य आहे हे. त्यात पूर्णाईने अर्जुन आणि सायलीला माफ करणं पटकन घडणार आहे का प्रतिमा, या गोष्टींना थोडा तर वेळ जाईल ना. पण आता बघा प्रेक्षकांनो, रविराज आणि प्रतिमा आत्या हे बोलतायत आणि इकडे प्रतापराव कसं कल्पनाताईंना कन्व्हिन्स करतात बघा. अगं कल्पना, अगं जसं तू थोबाडीत खाल्लीस तसं मी पण खाल्लीये की. त्यावेळेला माझा नाही का संताप झाला प्रतिमा. अगं पण या गोष्टी आपण समजून घ्यायला हव्या ना. मला सांग कल्पना, अगं आपला गुडघा दुखतो तेव्हा आपण काय पाय कापून टाकतो का कल्पना, नाही ना. अगं त्याच्यावर औषध उपचार घेतो की नाही, चालायचा प्रयत्न करतो, अगं त्याला बरं करतो आपण आपल्या मुलांच्या बाबतीत का नाही करत आहोत. एवढं कोणी मुलांवर नाराज होतं का कल्पना. मला मान्य आहे आपली मुलं चुकलेत, आपल्या मुलांच्या चुका विसरून आपण पुढे जायला हवं कल्पना. अगं आता तरी थोडासा विचार कर तू या बाबतीत. आता प्रतापराव इकडे कल्पनाताईंना कन्व्हिन्स करतात आणि प्रतिमा आत्या रविराजांना. आता बघा प्रतिमा आत्या छान मुद्दा मांडतात. आता एकामागोमाग एक सीन त्यांनी दाखवलेत प्रेक्षकांनो, पण भाग आजचा मस्तच आहे. प्रतिमा म्हणत असतात रविराजांना, अहो काय सायलीने एकटीने कॉन्ट्रॅक्ट केलं होतं का.
रविराज म्हणतात, हो अगं प्रतिमा, मान्य आहे तुझं, पण कल्पनाताई अजूनही बोलत नाहीत सायलीशी. त्या सतत अर्जुन सायलीवर चिडलेल्या असतात. तू नोटीस नाही केलं का आज? प्रतिमा त्या म्हणतात, हो मी सगळं नोटीस केलं, पण सायली सुद्धा बिचारी सगळ्यांची मनं जपत असते. तिला कोणी काहीही बोललं ना तरी ती बिचारी कधी अपमान वाटून घेत नाही. मला सांगा, तिच्या जागी एखादी दुसरी सून असती ना तर तिने वेगळं व्हायचं ठरवलं असतं, पण माझी सायली फक्त घर कसं जोडून ठेवायचं इतकंच विचार करत असते. खरं आहे प्रेक्षकांनो, सायलीमधले सगळे चांगले गुण अगदी वाखाणण्याजोगते आहेत आणि प्रतिमा त्या एक्झॅक्टली तेच मुद्दे मांडतायत रविराजांना त्या म्हणतात, एक सांगू तुम्हाला, आता सध्या कल्पनाचं आणि पूर्णाईचं जे होतंय ना ते तुमचंच होतंय हो. म्हणजे तुम्हाला सगळं दिसतं, सगळं कळतं, पण तुम्हाला असं काही मना वाटत नाही की सायली बेटा तू 100 नंबरी सोनं आहेस. हे शब्द काही केलं तुमच्या ओठावर येईनात रविराज. तुम्हा सगळ्यांची मनं अजूनही सत्य स्वीकारायला काही तयार नाहीयेत. किती छान बोलल्या ना प्रतिमा आत्या. रविराजांना आता प्रतिमा आत्यांचा हा मुद्दा पटलाय. आता एक्झॅक्टली प्रतापराव हेच म्हणतात, हे बघ कल्पना, अगं आपल्या सायलीच्या स्वभावामध्ये काही दोष आहे असं काही म्हणता येत नाही बघ. मगाशी अर्जुन म्हणाला ना ते आता खरं वाटतंय बघ मला तर असंच वाटतं की सायलीवर प्रतिमानेच संस्कार केलेत. मग कल्पनाताई म्हणतात, आपल्या अर्जुनला ना काही कळत नाही, तो कधी कधी मूर्खासारखाच बोलत असतो. उगाचच तुम्ही त्याची री ओढू नका, म्हणजे रीग ओढू नका असं म्हणायचंय कल्पनाताईंना. प्रतापराव म्हणतात, ए कल्पना, हे बघ आता चिडू नकोस, मला जे दिसतंय ना तेच मी बोलतोय. एक सांग कल्पना, तुला आठवतं का तन्वीचं नुकताच जन्म झाला होता त्यावेळेला बघ, आणि पूर्णाई तेव्हा म्हणाली होती की आपण सुभेदार आणि किल्लेदार, आपण मोठा बंगला बांधू आणि दोन्हीही फॅमिलीज एकत्र राहू. आपण त्यावेळेला किती आनंदात होतो सांग बरं कल्पना. पण त्यावेळेला एकटी प्रतिमा अशी होती, तिने या गोष्टीला विरोध केला होता. आठवतंय का तुला कल्पना? मग कल्पनाताई म्हणतात, हो आठवतंय मला. तेव्हा सुद्धा प्रतिमाने आजच्यासारखंच गेट टुगेदर ठेवलं होतं आणि आपल्या सगळ्यांना समजवलं होतं प्रतिमाने की भांड्याला भांडं लागेल अशी परिस्थिती निर्माण नको व्हायला, त्यापेक्षा नाती जपायला आपण महत्व देऊयात. मग प्रतापराव म्हणतात, एक्झॅक्टली आपल्या प्रतिमाने नाती जपायला महत्व दिलं होतं त्यावेळेला, आणि आता सायली पण तेच करते. प्रतिमाने तेव्हा एक स्टँड घेतला होता आणि आता सायली अर्जुनचं नातं किती घट्ट आहे हे दाखवायला सायलीने स्टँड घेतला ग कल्पना. हे बघ, खरं तर तुला हे कळायला हवं, म्हणजे प्रतिमा आणि कल्पना, मला खरं सांग, प्रतिमा आणि सायलीमधलं हे साम्य तुला खरंच दिसत नाही का ग? खरंच ना प्रेक्षकांनो, किती छान मुद्दा मांडला बघा ना त्यांनी. म्हणजे त्यावेळेला प्रतिमा त्याने नकार दिला. एखादी असती तर म्हणली असती बरं झालं माहेरी राहायला मिळतंय, पण खरं आहे प्रेक्षकांनो, माहेरनं दुरूनच साजरं, म्हणजे 2 दिवस राहावं, पाहुणचार घ्यावा, तेवढंच काय ते माहेर चांगलं वाटतं. नको इतकं जवळ केलं ना तर मग आती तेथे माती होते म्हणतात, ते खरं आहे. आणि एक्झॅक्टली प्रतिमात्यांना तेव्हा तेच वाटलं असावं. हा मुद्दा प्रतापरावांनी कल्पनाला छान डिस्क्राईब करून दिलाय. तर असो, यांचं डिस्कशन एवढंच दाखवलंय. आता बघा अश्विन आणि तन्वीचं डिस्कशन बघा. ॲक्च्युली अश्विन खूप चांगला मुलगा आहे प्रेक्षकांनो, आणि तो तन्वीवर प्रेम करतो, पण ही बया कुचित आहे, त्याला कोण काय करणार. आता तो तिला शेअर करत असतो आज दिवसभरात जे झालं ते, पण छान दाखवलं यांचं डिस्कशन. पण तो म्हणतो, अगं तन्वी, तुला माहिती आहे का, आम्ही लहान होतो ना तेव्हा असंच गेट टुगेदर असायचं. अगं अशी धमाल मजा यायची बघ तेव्हा. मग लगेच ही काही झालं की सायली अर्जुनवर येते. प्रिया त्याला म्हणते, तेव्हा सायली नव्हती ना असा खोडा घ्यायला, म्हणून तेव्हा तुला मजा येत असेल रे. अश्विन म्हणतो, अगं काय ग तन्वी, पुरे कर ना, आता तोच विषय काय बोलतेस, आपल्याला माहिती आहे ना सायलीचा स्वभाव कसा आहे. त्यावर प्रिया म्हणते, हो मलाच माहिती आहे तिचा स्वभाव कसा आहे. तिने ना माझ्या आईला हायजॅक केलंय. अश्विन, मला सांग, माझ्या आईची आणि तिची जोडी कशी काय लागली रे? नाही म्हणजे या दोघींना इतका सोपा टास्क कसं काय मिळाला? म्हणजे प्रतिमा त्याला आणि सायलीला असं म्हणते ही. मग अश्विन म्हणतं, नाही ग नाही, काही सोपा टास्क नव्हता तो ॲक्च्युली खूप अवघड टास्क होता त्या दोघींचा. मग प्रिया म्हणते, अरे नाही रे नाही, त्या दोघींनी चिटिंग केली असणार आहे 100%. हा सगळा त्या सायलीचाच प्लॅन आहे. तिला ना फक्त हे सिद्ध करायचं आहे की मी कशी माझ्या आईपेक्षा वेगळी आहे आणि ती कशी माझ्या आईसारखी आहे. अश्विन म्हणतो, अरे ओके यार, ठीक आहे, गेम आहे, तू इतकं काही सिरियसली घेतेस यार. मग प्रिया म्हणते, मला सांग अश्विन, आपण दोन्ही टास्कमध्ये कसं काय हरलो, सांग ना, तूच सांग. अश्विनला खरं तर वैताग आलाय, पण तरी बिचारा खूप समजुतीने घेतो आणि म्हणतो,
अगं तन्वी, खरं सांगू का तुला, हे बघ आपण दोघं किती कम्पॅटिटिव्ह काय म्हणजे एकमेकांशी अनुरूप आहोत हे कुठला टास्क ठरू शकत नाही. मग हारलो काय आणि जिंकलो काय त्याच्यात काय एवढं. आपल्या खऱ्या आयुष्यात आपण जिंकणार आहोत ना. आणि कोणी काहीही म्हणलं ना तरी नंबर 1 जोडी कोण आहे. मग प्रिया म्हणते आपण दोघं. मग लगेच अश्विन म्हणतो दॅट्स माय गर्ल. आता टेन्शन नको घेऊस बरं. हा एवढं तिच्याशी प्रेमाने बोलतोय पण तिला मात्र त्याच्याशी बोलायला बोर होतंय बरं का. पण असो प्रेक्षकांनो, आता ही प्रिया एवढं खोटं नाटक बोलली आहे ना त्या दिवशी अर्जुन म्हणला तसं, हिला ना आता डायरी मेंटेन करावी लागणार आहे. कारण आता सॉलिड फसणार आहे ती. इथून पुढे सगळा तोच ट्रॅक त्यांनी लावलाय. तर बघत राहा. मैपतला आलाय अर्ध्या रात्री दामिनीचा फोन आणि मैपत त्याच्या सवयीप्रमाणे फुल दारू पिलेला असतो. मैपत झोपेतून उठल्यासारखा असा जागा होतो फोन वाजल्यावर. आता हा सीन बघा. आता दामिनीचा नंबर दिसतोय मैपतला. मैपत जरा सावरून घेतो स्वतःला. कोण आहे रे. अरे बाबा, बापरे बापरे. आता लगेच मांडी वगैरे घातली आहे मैपतने आणि तयारी केली आहे दामिनीशी बोलायची. अरे बापरे, देशमुखबाईंचा फोन आला बाबा, आता कसं करावं. आता तो मांडी घालतो आणि मग हळूच एकदम जेंटलमॅन सारखा फोन उचलून म्हणतो हॅलो देशमुखबाई. बोला देशमुखबाई बोला, या सेवकासाठी काय ऑर्डर आहे. पण दामिनी याचा फुल नशेत असल्यासारखा आवाज लगेच ओळखते आणि म्हणते काय हो शिखरे. नाही तुम्ही आत्ता पण नशेतच आहात का हो. असली कुठली वेळ असते जेव्हा तुम्ही नशेत नसता. नाही दिवसभरातली अशी कुठली वेळ असेल ना जेव्हा तुम्ही शुद्धीत असाल. त्यावर मैपत म्हणतो नाही हो देशमुखबाई, अहो मी 24 तास शुद्धीतच असतो. दामिनी म्हणते हो गप्पा बसाव, मी जेवढं सांगते तेवढं ऐका. ती तुमची ती कोण ती प्रिया आहे ना, तिने भेटायला यायला नकार दिलाय बरं का. तिला नोटीस पाठवली होती मी. तिने मला त्याचं उत्तर पाठवलंय की ती मेंटली अस्वस्थ आहे म्हणे, त्यामुळे ती येऊ शकणार नाही. त्यावर मैपत म्हणतो अरे अशी कशी येऊ शकणार नाही ती. दामिनी म्हणते ते मला माहिती नाही. तुमचं तुम्ही बघा. ती 24 तासात माझ्या समोर पाहिजे ती प्रिया का कोण आहे ते. मैपत म्हणतो हो येणार देशमुखबाई, 24 तासात ती तुमच्या समोर येणार. पण मला ना एक शंका आहे बरं का देशमुखबाई. नाही दामिनी म्हणते हा बोला काय शंका आहे. मैपत म्हणतो अहो ती प्रिया त्या कोर्टामध्ये काय खोटं बोलली ते तुम्हाला माहिती आहे ना. मग त्या किल्लेदार सोबत जरी ती आली तरी ती तेच खोटं बोलणार आहे. आणि तुम्ही कशाला तुमचं ते वेस्ट ऑफ टाइम म्हणता का ते कशाला करताय. देशमुखबाई म्हणते हो हे बघा शिखरे, मला लिगली दाखवायचं आहे की मी आय विटनेसला भेटली आहे आणि मला हे बघायचं आहे की ती प्रिया रविराजांसमोर कसं आणि काय काय खोटं बोलते. 24 तासात ती प्रिया मला समोर हवी आहे बस. मग मैपत म्हणतो बरं बरं सांगतो तिला देशमुखबाई सांगतो. आता मैपत पुढे वेस्ट ऑफ टाइम काहीतरी बोलणार असतो तेव्हा दामिनी लगेच फोन कट करते आणि मैपत बोलायचा थांबतो. पण आता प्रेक्षकांना होणार असं आहे की सगळीकडून प्रिया अडकणार आहे. कारण ती खुनाच्या तिथे होती प्रत्यक्षदर्शी आणि आता ती बोलून बोलून किती खोटं बोलणार आहे. पण आता नवीन जो प्रोमो आलाय ना त्यामध्ये प्रियासोबत रविराज काही दिसत नाहीये. म्हणजे ती दामिनीला भेटायला आली ना, येत्या शनिवारी ते दाखवणार आहेत तेव्हा प्रिया अडकणार आहे. तिने जे जे काही दामिनीला सांगितलंय ना त्यात दामिनीला काहीतरी असं कळलंय की ज्यात प्रियाने नंतर मेसेज केला होता म्हणे, पण तो विलास आधीच गेला होता आणि विलासच्याच फोनवरून तिने मेसेज केला होता पोलिसांना की त्यांना धोका आहे वगैरे मधुभाऊंपासून त्या विलासला. आता काय काय ते नेमकं कळत जाईल आपल्याला पुढे ते बघा. आता प्रियाला काही झोप येत नसते रात्रीची, तिची झोप उडाली आहे लिटरली. अर्जुन आणि सायलीची बॉन्डिंग, प्रतिमात्या आणि सायलीची बॉन्डिंग हिला आता खूप खटकती आहे. आता ती विचार करते अरे यार ही सायली अशी जिंकत राहिली ना तर आता ती सगळ्या सुभेदारांना स्वतःच्या बाजूने वळवून घेईल. पण किल्लेदार तर तिचंच रक्त आहे ना, मी एकटी पडून जाईल ना, मी काय करू. आता अश्विनला मला मी एकटी काय काय करू. पण या अश्विनला मला नाचवत ठेवावं लागेल. तेवढ्यात मैपतचा फोन आलाय तिला. आता ती घाबरून फोन उचलते आणि म्हणते हॅलो अहो काय तुम्ही काय असे एवढ्या रात्रीचे फोन करता मला, मी एकटी राहते का हो, माझ्या बाजूला माझा नवरा झोपलाय ना. मैपत म्हणतोय चिचुंद्रे मला माहिती आहे तुझा नवरा आहे तिथे तुझ्या बाजूला, ते मला शिकवू नको. हे बघ तुझी एवढी हिंमत, तू त्या देशमुख बाईला भेटायला नाही म्हणली तू का का केलं ग असं. नाही म्हणजे तू भल्या भल्यांची मानसिक अवस्था बिघडवून टाकणारी तू, तुझी मानसिक अवस्था ठीक नाही म्हणे, तुझी मानसिक अवस्था कस काय बिघडली का. मग प्रिया म्हणते अहो नाही हो मी कशाला ते उत्तर देऊ, ते मी नाही तर किल्लेदारने पाठवले ते उत्तर त्या दामिनीला, माझ्या हातात काही नाही हो. तर आता मैपत तिच्यावर संतापतो आणि म्हणतो आहे चिचुंद्रे तुझ्याच हातात आहे, चुपचाप यायचं, देशमुख बाईला भेटायचं, देशमुख बाईंच्या समोर हजर व्हायचं, समजलं का. अय चिचुंद्रे कळलं का,
तू जर 24 तासात देशमुखबाईच्या समोर हजर राहिली नाही तर तुझी चामडी काढीन, त्याची पर्स बनवीन आणि तीच पर्स मी तुला वापरायला देईल. मस्त घेऊन फिर मग. चामडी काढल्यावर शिल्लक राहील का प्रेक्षकांनो? असो प्रियाचा आत्मा घेऊन फिरेल ती पर्स. प्रिया म्हणते बघा कळलं मला, उगाच धमकी देऊ नका, समजलंय मला सगळं, मी 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 जाईल त्या दामिनी देशमुखकडे. मग मैपत म्हणतो जाय. आणि आता त्याने फोन ठेवलाय बरं का. वैताग आलाय प्रियाला प्रेक्षकांनो. ही सगळीकडनं अशी अडकणार आहे ना, आणि शेवटी काय होईल माहिती का, म्हणजे असं एक अंदाज आहे माझा, हे सगळेजण हिच्यावरच आरोप घालतील की हिनेच खून, ती दामिनी काही सापडलं नाही तर डायरेक्ट प्रियालाच अडकवल प्रेक्षकांनो, की हिनेच खून केला म्हणून विलासचा, आणि साक्षीवर लोटायचा प्रयत्न केला, आणि साक्षीच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होऊन जाईल. काही सांगता येत नाही बरं का, मालिकेमध्ये कधी काही होऊ शकतं. आणि मग ही पोपटासारखी बोलायला लागेल की मैपतचा असा प्लॅन होता. पण असो पण आता प्रिया मैपतचा फोन ठेवल्यावर विचार करायला लागते, सगळं जग माझं शत्रू झालं, आता मी काय करू? एकीकडे ते सायली अर्जुन आणि एकीकडे हा मैपत, मला श्वास पण घेऊ देत नाही मेले. आता असं म्हणून तिने फोन आपटल्यावर हा अश्विन जागा होतो आणि म्हणतो काय ग तन्वी, अगं काय झालं तुला? ही अशी डोक्याला हात लावून बसलेली असते टेन्शन मध्ये. मग अश्विन म्हणतो तन्वी अगं काय झोप येत नाहीये का तुला, काय झालं? मग प्रिया त्याला म्हणते अरे नाही रे, काय कुठे काय, अरे मला पाणी प्यायचं होतं म्हणून मी उठले. अश्विन म्हणतो अगं पण तुला तर इथेच आहे ना, तुझ्या बाजूला पाणी ठेवलेलं. मग प्रिया म्हणते अरे हां, अरे हो की, खरंच माझं लक्षच गेलं नाही रे अश्विन, अरे तू झोप ना तू. आता अश्विन झोपलाय बरं का. असं असतं प्रेक्षकांनो, सतत खोटं बोलत राहिलं ना की माणसाची झोप उडते. म्हणजे आपण आधी काय खोटं बोललो हे आठवण्यात सगळा वेळ जातो ना. असो, त्यामुळे खऱ्याला कधीच मरण नसतं, हे तितकंच खरं आहे. आता प्रिया जेवढी खोटं बोलेल तेवढी अडकत जाईल, हे तितकंच खरं आहे. आता बघा पुढच्या सीनमध्ये त्यांनी दाखवलंय की अर्जुन ते मधुभाऊंचं रिक्रिएशन सारखं मोबाईलवर बघत असतो. सायली पहाटे उठते आणि त्याला कॉफी घेऊन येते आणि म्हणते काय हो, अहो सकाळी उठल्यापासून काय कामाला लागत असता तुम्ही, अहो शांतपणे कॉफी घ्या ना. अर्जुन म्हणतो नाही आता नाही, मला एवढं काम करू द्या सायली. आता मस्त दाखवलंय बरं का पुढचा सीन पण प्रेक्षकांनो. अर्जुन सारखं त्या मधुभाऊचं रिक्रिएशन बघतोय आणि अभ्यास करतोय त्या गोष्टींचा. आता त्याला एक पुरावे गोळा करावे लागतील ना. मग सायली म्हणते काय हो, तुम्ही हा मधुभाऊंचा व्हिडिओ सारखा का बघताय, किती वेळेला बघणार तुम्ही, अहो आधी बघितलाय ना तुम्ही, सतत बघून काय होणार आहे या व्हिडिओला. मग अर्जुन म्हणतो काय असतं सायली, केस जेवढी कॉम्प्लिकेटेड असते ना तितक्या काही गोष्टी त्यात लपलेल्या असतात, खूप महत्त्वाच्या. आधीच्या केसवरनं मला काही गोष्टी कळल्यात, म्हणजे आपण जर क्लूज रिप्रेझेंट करत राहिलो ना तर काही गोष्टी अशा पटकन सापडतात. तेवढ्या तिथे चैतन्य आलाय. मग सायली म्हणते बरं झालं चैतन्य भाऊजी तुम्ही आलात. चैतन्य म्हणतो गुड मॉर्निंग. मग सायली म्हणते चैतन्य भाऊजी बघा ना कसे काम करत बघा ना केव्हाचे काम करताय, कॉफी पण नाही पिली. चैतन्य म्हणतो वहिनी अगं कामाबद्दलच मी असं काहीतरी सांगायला आलोय ना की अर्जुन कॉफी काय आता नाश्ता करायचं पण विसरून जाईल. आता बघा अर्जुनला म्हणजे सरप्राईज आणलाय चैतन्यने. तो विचारतो अर्जुन काय रे, काय झालं चैतन्य? चैतन्य म्हणतो अरे मी कोर्टात सांगितलंय, म्हणजे अर्ज केलाय की प्रियाची सायकोलॉजिस्टच्या समोर चौकशी करण्यात यावी. आता कोर्टाकडनं अप्रुव्हल आलं ना अर्जुन की रविराज सरांना लगेच नोटीस पाठवून देऊ आपण. सायली म्हणते पण रविराज काका या सगळ्या गोष्टींना तयार होतील का? अर्जुन म्हणतो सायली कोर्टाची ऑर्डर आली ना तर सिनियर नाही म्हणूच शकणार नाहीये, आणि तन्वीला सुद्धा सायकोलॉजिस्टच्या समोर यावंच लागणार आहे. म्हणजे आता बघा काही झालं तरी अर्जुन हात धुवून हिच्या मागे लागलाय. सायली म्हणते हो पण तसं झालं तर प्रिया तमाशा करेल ना, नोटीस आल्या माहेरी पळेल, म्हणजे त्याशिवाय रविराज काकांनी सुद्धा हे थांबवायला हवं, याच्यासाठी ती प्रयत्न करत राहील ना. अर्जुन म्हणतो जाऊ द्या माहेरी जाऊ द्या ना, तिला आहे तिचं माहेर जवळ, तर होऊ द्या तिला फायदा. मग चैतन्य सहज बोलून जातो बरं का. अर्थातच माहेर तर तिचं जवळच आहे ना अर्जुन. अरे पनवेलमध्ये कुठेही जायचं असेल तर जास्तीत जास्त किती वेळ लागणार आहे? अरे अर्धा तास, खूप झाला. आता चैतन्याच्या या वाक्यामुळे अर्जुनला अचानक क्लू मिळालाय. चैतन्य म्हणतो अरे या गोष्टीचा सगळ्यात जास्त सासूरवाशिणीला फायदा होतोच ना, म्हणजे प्रियाच्या या गोष्टीचा फायदा होणार आहे यांना, असं सहज तो बोलून जातो. पण त्याचं जे वाक्य आहे ना पनवेलमध्ये, ते वाक्य अर्जुन पकडतो आणि म्हणतो चैतन्य एक्झॅक्टली, अरे आत्ता तू करेक्ट बोललायस यार, राईट. म्हणजे पनवेलमध्ये इथल्या इथे येण्या जाण्यासाठी जास्तीत जास्त अर्धा तास लागू शकतो नाही का. मग चैतन्य म्हणतो हो बरोबर आहे, त्याचं काय. मग अर्जुन स्माईल करत म्हणतो मिसेस सायली, विलासने पोलिसांना मेसेज केला होता
की मधुभाऊंपासून त्याच्या जीवाला धोका आहे, राईट? सायली म्हणते हो केला होता ना. अर्जुन म्हणतो नंतर मधुभाऊ आश्रमात पोहोचले, मग त्यांनी साक्षी आणि विलासला बघितलं, त्यांच्यात वादावादी सुरू झाली, झटापट सुरू झाली. या सगळ्या गोष्टींना कमीत कमी अर्धा पाऊण तास झाला, म्हणजे पिस्तूल नंतर निघाला आणि मग विलासचा खून झाला ना. हे सगळं प्रिया लपून बघत होती, करेक्ट? आता सायली म्हणते हो बरोबर आहे. अर्जुन म्हणतो नंतर तुम्ही सिनेमा संपून आश्रमात आला, बरोबर आहे. आता ते सगळं त्याने रिक्रिएट करून सांगितलंय. अर्जुन पुढे म्हणतोय जे काही घडत होतं ते सगळं सांगितलंय आपल्याला मधुभाऊंनी. हे सगळं घडण्यामध्ये 1.5 ते 2 तास गेलेत. म्हणजे त्यानंतर, म्हणजे ही घटना घडल्यानंतर आश्रमात पोलीस आले, राईट? आता अर्जुनच्या लक्षात येतं, तो म्हणतो आलं लक्षात, म्हणजे पोलिसांना कोणीच खुनाबद्दल कॉल नव्हता केला, करेक्ट? विलासचा मेसेज वाचून ते आले होते. मग पनवेलमध्ये त्यांना यायला 1.5 तास कसं काय लागला होता? म्हणजे प्रियाने एक क्लू सोडलाच. किती चॅप्टर असली तरी शेवटी ती गुन्हेगार आहे आणि गुन्हेगार काही ना काही प्रूफ सोडतोच. म्हणजे हिने मेसेज केला होता तो विलासचा खून झाल्यावर. कोणीही कंप्लेंट केली नव्हती प्रेक्षकांना त्यावेळेला. पोलीस कंप्लेंट झालेली नसून सुद्धा तिथे पोलीस पोहोचले ते या विलासच्या मेसेजमुळे, आणि तो मेसेज प्रियाने पाठवला होता. म्हणजे ही आता त्यात अडकली आहे. पण आता तिने मेसेज पाठवला हे अर्जुन कसं सिद्ध करेल ना, ते इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि हाच क्लू दामिनीला पण कळलाय आणि हाच या मालिकेचा नवीन प्रोमो आहे. हे कळलं आता तुम्हाला? हुश, मला पण आता कळलं. असो, आता प्रियाला आलंय टेन्शन. हा पुढचं सीन प्रियाचा दाखवलाय. आता प्रियाला महिपतने दिलेली धमकी आठवतीये, जर तू 24 तासात पोहोचली नाही तर तुझे चांबड्याची पर्स करीन आणि तुलाच देईल. आता ती धमकी ती आठवते बरं का, आणि विचार करते बापरे या महिपतची पुन्हा ऑर्डर निघाली आहे त्या दामिनीला भेटायला जा म्हणून. आता कसं करू मी? त्या किल्लेदारला कसं कन्व्हिन्स करू? म्हणजे मी अर्जुनकडनं चौकशी टाळली आणि त्या दामिनीकडनं चौकशी मी एक्सेप्ट करतेय. हे किल्लेदारला खटकेल ना. आता कसं सांगू मी त्या किल्लेदारला हे सगळं, आणि काय करू, कशी भेटू त्या दामिनीला? आता प्रियाचं हे टेन्शन. आता ती गुपचूप जाऊन भेटेल असं एक माझा अंदाज आहे बरं का, पण आता कळेलच आपल्याला, कारण उद्या परवाच त्यांनी दाखवलं हे सगळं. भारी एकदम सॉलिड एपिसोड सुरू आहेत आता प्रेक्षकांनो. एकदम जोरात असा वेग आणतात या मालिकेला. आता चैतन्य इकडे पुन्हा अर्जुनला म्हणत असतो, अर्जुन कळलं मला तुझा मुद्दा अगदी करेक्ट आहे रे. म्हणजे पनवेलमध्ये जायचं तर अर्ध्या तासापेक्षा जास्ती वेळ लागायला नको, नाही का रे अर्जुन? आणि त्या दिवशी पोलीस इतक्या उशिरा कसे काय पोहोचले? अर्जुन म्हणतो चैतन्य एक काम कर, विलासचा मेसेज कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि तिथून कुठले पोलीस ऑफिसर किती वाजता निघाले आणि कुठल्या व्हेकलनं निघाले हे सगळे डिटेल्स काढ. चैतन्य अर्जुनला हो असं म्हणतो. मग सायली म्हणते पण मला एक कळत नाहीये, पोलिसांपर्यंत तो मेसेज तर आधी आला असेल ना, मग पोलीस एवढ्या उशिरा का आले असतील? मग अर्जुन म्हणतो हो ना, ते लवकर वेळेवर नाही पोहोचले ना. मला वाटतंय आपल्या हातात आता हुकुमाचा पत्ता लागलाय मिसेस सायली. आता सायली म्हणते म्हणजे? अर्जुन म्हणतो आपल्या पुराव्याच्या चेनमध्ये ही एक महत्वाची चेन आपल्या हाती आली आहे. आता प्रिया अडकली पाहिजे यार प्रेक्षकांनो ती आता कुठेतरी. मग अर्जुन म्हणतो म्हणजे पोलिसांना विलासचा मेसेज येणं आणि पोलीस आश्रमात येणं या सगळ्या गॅपमध्ये आणि या वेळेमध्ये खूप तफावत आहे. आता हा क्लू आपल्याला फार महत्त्वाचा ठरलेला आहे. चैतन्य म्हणतो अर्जुन मी सगळे डिटेल्स लगेच काढून आणतो. हां, अर्जुन म्हणतो लगेच जा आणि लगेच आण सगळे डिटेल. आता अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघतायत आणि त्यांच्या लक्षात येतंय की आता आपल्याला फार मोठा क्लू मिळाला आहे. आणि हा एपिसोड त्यांनी इथेच संपवला आणि पुढचा प्रोमो त्यांनी खूप मोठा दाखवलाय, बघून जा. आता बघा हां, सायली किचनमध्ये असते तेव्हा प्रतापराव एक गोष्ट इकडे तिकडे शोधत असतात. सायली त्यांच्या जवळ जात म्हणते बाबा अहो काय शोधताय तुम्ही, हिशोबाची डायरी तिकडे आहे. आता प्रतापराव तिची गंमत करत म्हणतात अगं सायली ती हिशोबाची डायरी मी वाचणार कशी, 2 डोळ्याने मला वाचता येत नाही, 4 डोळे लागतात ना मला. मग आता सायली म्हणते हे काय बाबा तुमच्या डोक्यावर आहे चष्मा. मग प्रतापराव हसतात आणि म्हणतात अरे देवा, याला म्हणतात काखेत कळसा आणि गावाला वळसा, सगळे वय झाल्याचे पुरावे बघ सायली. म्हणजे प्रतापरावांनी सायलीशी छान बॉन्डिंग सुरू केली. आता ही बॉन्डिंग अर्जुन बघत असतो वरून आणि हसत असतो या सुनेला आणि सासऱ्याला. म्हणजे काय गंमत जम्मत करताय, छान वाटते. आता सगळे हे हळूहळू एकत्र येणार आहेत. तर बघा आता अर्जुनला फोन आलाय चैतन्याचा. आता चैतन्य म्हणतो अर्जुन
आपलं काम झालंय. आता तन्वीची चौकशी करण्याची परमिशन कोर्टाकडून आपल्याला मिळाली आहे. सायकोलॉजिस्टच्या समोर तिची चौकशी होणार. मी लगेच रविराज सरांना ही नोटीस पाठवतो. आता प्रिया नेमकी तेव्हा माहेरी असते तेव्हा रविराजांना नोटीस आली आहे आणि रविराज प्रियाला सांगतात, हे बघ तन्वी, अर्जुन सुभेदाराला आपण सांगितलं होतं की तुझी मानसिक स्थिती ठीक नाही म्हणून चौकशी नाकारली. पण तन्वी, आता अर्जुनने कोर्टाकडनं नोटीस पाठवली आहे. तुझी चौकशी आता सायकोलॉजिस्टच्या देखरेखीखाली होणार आहे. आता हे ऐकून प्रिया हपकून खालीच बसली आहे. सॉलिड अडकली हा प्रेक्षकांनो. ही सॉलिड म्हणजे दिसतंय तरी असंच बाबा. एकीकडनं अर्जुन, एकीकडनं दामिनी, एकीकडनं रविराज, आता एकीकडनं मैपत. बाप रे बाप, प्रिया चारी दिशांनी अडकली आहे प्रेक्षकांनो. मजा येणार आहे आता प्रियाची फजिती बघायला. बघूयात आगे आगे क्या होता है. छान होता ना आजचा भाग प्रेक्षकांनो. मग लाईक करायचं सोडायचं नाही आणि कमेंट करायची सुद्धा. तर भेटूयात उद्या पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.